नमस्कार मित्रांनो, विषय GFC. तर आपण पाठीमागील तासाला संसाधने प्रकल्प सूत्रीकरण हे 5वं प्रकरण बघितलेलं आहे. तर आज पुढचं जे प्रकरण आहे 6वं ते आपण सुरू करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे प्रकल्पाची सुरुवात. तर आपणाला माहिती आहे कुठलाही प्रकल्प सुरू करायचा म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. जे एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करणं याच्यासाठी आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक तसेच अशा वेगवेगळ्या बाजूंनी तयारी करण्याची आवश्यकता आहे. जे हल्ली आपण पाहतो अर्थव्यवस्था कशी आहे तर नेहमी बदलत असते. तर प्रत्येक नवयुवकांनी उद्योगशील बनलं पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. स्वतः स्वयंरोजगार निर्माण केला पाहिजे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे हल्ली पारंपरिक उद्योगाचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वीच्या काळी जे उद्योग होते, लोहार काम असेल किंवा सुतारकाम आहे, मातीकाम असेल, जे अशा वस्तू तयार करणं हे काळानुरूप काय झाले त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आपण वापरून असे उद्योग पुन्हा नव्यानं सुरू करू शकतो. तर निश्चितच आपण याचा विचार आज करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थापन कौशल्य आपण चांगल्या पद्धतीनं या उद्योग किंवा प्रकल्पाची सुरुवात करताना वापरण्याची आवश्यकता आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. निश्चितच यांत्रिकीकरण आहे, मनुष्यबळ, कुशल वर्गाची आवश्यकता यांचे यथायोग्य नियोजन करण्यासाठी उद्योजकाला वेगवेगळ्या गोष्टीची तयारी करावी लागते. मनुष्यबळ मिळवायचं असेल तर आर्थिक बाजू ही आपल्या लक्षात येण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे भांडवल किती उपलब्ध आहे किंवा यांत्रिकीकरण जे आपण करणार आहोत, उद्योगामध्ये मोठमोठी यंत्रसामुग्री आणणार आहोत, तर त्याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. यंत्रसामुग्री कुठली वापरायची, किती प्रमाणात वापरायची किंवा त्याच्यासाठी किंवा ती हाताळण्यासाठी वापरण्यासाठी असणारं कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे का, अशा अनेक गोष्टींचा किंवा बाबींचा आपण प्राथमिक स्तरावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. उद्योजकास प्रामुख्याने खालील महत्त्वाच्या प्राथमिक गोष्टीची माहिती असावी लागते. म्हणजे आपण उद्योजक होणार आहोत, आपण उद्योग स्थापणार आहोत, त्याच्यासाठी काही प्राथमिक किंवा बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा बेसिक ज्या काही गोष्टी आहेत, घटक आहेत, ते आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पहिला घटक दिलेला आहे बाजारपेठेची सद्यस्थिती आणि त्यावरून निवड केलेल्या उद्योगाचे भवितव्य. आपण पाहतो बाजारपेठेचा जर विचार केला तर नानाविध पद्धतीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. मग आपण निवडलेली वस्तू की ज्या वस्तूचं उत्पादन आपण करणार आहोत, तर त्या वस्तूला किंवा त्या उद्योगाला भवितव्य काय आहे? पुढे जाऊन तो उद्योग चालेल का? पुढे जाऊन ती वस्तू लोकांच्या, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम राहील का? लोकांना ती वस्तू पुढे आवडेल का? अशा भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून त्या वस्तूचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. जर तो विचार चांगल्या पद्धतीनं झाला तर निश्चितच ती वस्तू भविष्यकाळातही लोक खरेदी करतील किंवा त्या वस्तूपासून लोकांची गरज चांगल्या पद्धतीने भागविली जाईल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरी बाब लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे भांडवल उभारणीसाठी विविध शासकीय, अशासकीय संस्थांच्या कर्ज अनुदान योजना. आता उद्योग स्थापन करायचं आहे, मग ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. कुठली तर आर्थिक बाब, पैसा किंवा भांडवल कुठून उभा करायचं, ते भांडवल उभारणीसाठी काही शासकीय योजना आहेत का, काही अशासकीय संस्थामार्फत पतपुरवठा केला जातो का, त्यांच्या काही योजना आहेत, त्यांच्या काय फॅसिलिटीज आहेत, जे याचा विचार आपण अगोदर करणं आवश्यक आहे. कारण का भांडवलाचं सोंग करता येत नाही. पैसा आपणाला लागतोच, तो खर्च करावा लागतो, ज्या त्यावेळी खर्च करावा लागतो, योग्य ठिकाणी खर्च करावा लागतो, योग्य प्रमाणात खर्च करावा लागतो. तेव्हा आपला उद्योग किंवा आपली सेवाभावी संस्था चांगली आकाराला येते आणि पुढे ती आपणाला दीर्घायुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फायद्याची चाललेली दिसून येते. म्हणून आपण या आर्थिक बाबीचा किंवा भांडवलाचा उद्योगधंदा उभारण्यापूर्वी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वयंरोजगार निर्मितीसाठी
कायदेशीर प्रक्रिया. कायदेशीर प्रक्रिया सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. स्वयंरोजगार करायचा, एखादा उद्योग स्थापन करायचा आहे, मग त्या उद्योग संचालनालयाकडं किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडं जाऊन त्याची माहिती आपण मिळवली पाहिजे. बाबा भांडवल कुठून मिळेल, आपल्याला तो प्रकल्पाचा आराखडा द्यावा लागेल, फाईल तयार करावी लागेल. त्याच पद्धतीनं जमीन असेल, ती खरेदी आहे, त्याचं NA आहे, ती वस्तू, कच्चा माल वगैरे, भांडवल, मजुराचा पुरवठा, वीज, पाणी, जमीन, जुमला, जागा, या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार करून आपल्याला फाईलमध्ये द्यावा लागतो. तेव्हा त्या आपल्या उद्योगधंद्याला किंवा व्यवसायाला मान्यता मिळते. जशा ज्या काही अटी आहेत, कंडिशन्स आहेत किंवा जे काही कायदेशीर तरतुदी आहेत, तर त्याचं पालन किंवा त्याची पूर्तता आपणाला करावी लागते. तेव्हा उद्योग आपणाला स्थापन करता येतो आणि तो विना कटकट किंवा चांगल्या पद्धतीनं तो सुरळीत चालू राहतो. म्हणजेच कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती सुद्धा आपणाला माहिती असण्याची आवश्यकता आहे. परवाना घेणं, त्याच्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, त्यासाठी लागणारे वेगवेगळे अर्ज असतील, फॉर्म असतील, त्याचं चलन फाडणं असेल, कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कुठली नोंदणी होते वगैरे, कालावधी किती लागतो, मग केव्हा रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, त्याची तयारी आपण अगोदर कशी केली पाहिजे, उपलब्ध भांडवल आपण कुठल्या बँकेकडून घेतलं पाहिजे, त्यांचा व्याजदर काय आहे, आपल्या उद्योगासाठी त्यांच्यामार्फत कुठल्या फॅसिलिटीज, सुविधा, स्कीम किंवा योजना राबविल्या जातात का, अशा सगळ्या इत्थंभूत गोष्टीची कायदेशीर आपण माहिती अगोदर घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे लघुउद्योग नोंदणी पद्धती, विविध कर पद्धतीची तसंच कायदेशीर बाबीची माहिती आपण मिळविली पाहिजे. म्हणजे नोंदणीविषयक लघुउद्योगाची आपल्याला नोंदणी करायची, मग त्याची प्रक्रिया काय आहे आत्ता चर्चा केली आपण. बाबा फॉर्म, त्यासाठी असणारं चलन, मग कुठल्या शासकीय ऑफिसमध्ये त्याची नोंदणी करावी लागते, कधी नोंदणी करावी लागते, किती दिवसात आपल्याला तो परवाना मिळतो, अशी जी काही कायदेशीर बाबी आहेत किंवा नोंदणीविषयक जी काही बाबी आहेत तर याची सुद्धा आपल्याला अगोदर तयारी करावी लागते. तसंच विविध कर सुद्धा विचारात घ्यावे लागतात. नुसता उद्योग आपण स्थापन केला, त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि कराबाबत काहीच माहिती नसेल तर असंही चालणार नाही. जे आपल्या आपण जे काही वस्तू निर्माण करणार आहोत, मग त्या उद्योगासाठी, त्या वस्तूसाठी आपल्याला किती कर भरावा लागतो वार्षिक, तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे किंवा करण्याची आवश्यकता आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे करविषयक बाबी, नोंदणी पद्धत आणि कायदेशीर बाबीचा आपण विचार केला पाहिजे. त्याच पद्धतीनं पुढचा घटक आहे तांत्रिक सल्ला, व्यवस्थापन सल्ला, उपलब्धता व व्यावसायिकांचे अनुभव. जे तांत्रिक सल्ला सुद्धा आपण घेतला पाहिजे लोकांचा, कुठलं तंत्र वापरायचं, कुठली यंत्रसामुग्री वापरायची, आपल्याकडे ते तंत्रज्ञ उपलब्ध आहेत का, याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. तसंच व्यवस्थापन विषयक सल्ला सुद्धा उपलब्ध असतो. जे अशा लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं आपल्याला, त्यांचे जे काही टिप्स आहेत ते आपल्याला घ्याव्या लागतात. एखादा उद्योग सुरू करायचा म्हटल्यानंतर तसा उद्योग ज्या परिसरामध्ये आहे, ज्या व्यक्तीकडं आहे, त्या व्यक्तीकडं जाऊन त्याची माहिती आपण मिळवणं गरजेचं आहे. बाबा त्याच्यासाठी लागणारा कर, भांडवल किती लागेल, जागा किती लागते, पुढं जाऊन त्या वस्तूला काय भवितव्य आहे का, कच्चा माल कुठून मिळतो, काय मजूर कशी लागतात, अशा इत्थंभूत सर्व गोष्टीविषयक सल्ला किंवा त्याच्याविषयी चर्चा विमर्श त्या व्यक्तीकडे, तज्ज्ञ व्यक्तीकडे जाऊन आपण करण्याची आवश्यकता आहे. तसंच व्यावसायिकांचे अनुभव सुद्धा आपण विचारात घेतले पाहिजेत. वा आपण जी वस्तू तयार करणार आहोत, त्या वस्तू तयार करणारे तसे इतर उद्योजक कोण आहेत, तसे इतर कारखाने कुठले आहेत, मग तिथं जाणं, त्यांचं व्यवस्थापन पाहणं, त्यांचा सल्ला घेणं, तिथलं मार्गदर्शन घेणं, त्यांचं कामकाज पाहणं, वेळोवेळी व्हिजिट देणं, काय अडचणी असतील तिथं जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेणं, अशा गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे ही सुद्धा आपण प्राथमिक स्तरावरती या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत किंवा त्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था, बँका यांची कार्यपद्धती, विविध योजना याविषयी माहिती मिळवणं. आता मग अशीच म्हटलं मी, कशाचंही सोंग करता येईल परंतु पैशाचं सोंग करता येणार नाही. लाखो कोट्यावधी रुपये उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी लागतात. छोटा असेल, मध्यम असेल किंवा मोठा उद्योग असेल. मग या अशा किंवा आपण निवडलेल्या उद्योगासाठी आपल्याला कर्ज पुरवठा कुठून होईल,
जे वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था कुठल्या आहेत, त्या शासकीय आहेत, निमशासकीय आहेत का खाजगी आहेत, व त्यांचा व्याजदर काय आहे, परतफेडीचे हप्ते काय आहेत, आपल्याला काही साईड दिली जाते का, तारण म्हणून काय ठेवावं लागेल, किती वर्षात त्याची परतफेड करावी लागेल, शासकीय अशा काही योजना आहेत का आपण निवडलेल्या उद्योगासाठी, 50% का 20%, 70% अनुदान आपल्याला मिळतं त्याच्यातून, किंवा वस्तू स्वरूपात अनुदान असेल किंवा भांडवल स्वरूपात अनुदान असेल, अशा इत्थंभूत सर्व गोष्टीच्या पण त्या ठिकाणी माहिती काढणं किंवा त्याच्याविषयी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच ह्या बँका, वित्तीय संस्था, त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना याची माहिती आपण काढण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून उद्योग स्थापन करण्यासाठी, उभारण्यासाठी आपणाला काय होईल तर कमी किंवा तो उद्योग आपल्याला योग्य वेळी सुरू करता येईल आणि निश्चितच आपणाला त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसून येईल. त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे प्रकल्प अहवाल तयार करून विश्लेषण करणं. मग अशीच मी म्हटलं, कुठलाही उद्योग जर चालू करायचा असेल किंवा त्याची मान्यता मिळवायची असेल तर आपणाकडं लेखी प्रकल्प अहवाल त्याचा असण्याची आवश्यकता आहे. त्या प्रकल्पाचं नाव, प्रकल्पधारकाचं नाव, सगळं भांडवल, जमीन, जागा, कच्चा माल, वाहतूक, जाहिरात, निर्यात, अशा सगळ्या गोष्टी, त्या वस्तूचा दर काय आहे, त्याची किंमत काय आहे, उत्पादन पद्धती कुठली आहे, मजूर किती लागणार आहेत, खर्च किती लागणार आहे, टॅक्स किती भरावा लागणार आहे, खेळतं भांडवल किती लागणार आहे, स्थिर भांडवल किती लागणार आहे, अशा सगळ्या गोष्टींचा चौफेर विचार आपणाला त्या प्रकल्प अहवालामध्ये नोंदवावा लागतो. म्हणूनच आपणाला म्हणता येईल प्रकल्प अहवाल म्हणजेच काय, आपल्या प्रकल्पाचा तो आराखडा असतो, एक प्रकारचा आरसा असतो, तो आपणाला एक प्रकारे मार्गदर्शन करत असतो आणि त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानुसार आपण तो हाती घेतलेला प्रकल्प उभारला जातो. निश्चितच आपल्याला हे 7 घटक प्राथमिक स्वरूपात विचारात घेऊन प्रकल्पाची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया, राहिलेला भाग पुढील तासाला पाहूया.